प्राइज मोहित पाटील यांच्याकडनं 1000 रुपये कॅश प्राइज, मिलिंद बागुल यांच्याकडनं 1100 रुपये कॅश प्राइज आणि चेतन पाटील भावेकर यांच्याकडनं 1000 रुपये गुगल कॅश प्राइज. वेल डन रोहित पाटील. थँक यू व्हेरी मच आदरणीय सन्माननीय. मुसारने टीमला बक्षीस लागलेलं आहे. मुसारने ग्रामपंचायतचे सदस्य कैलाजी पस्टे यांच्याकडनं प्रति षटकार मुसारने टीमला 200 रुपये कॅश प्राइज. राजेश सातवी यांना अजून स्पेशल प्रति षटकार 200 रुपये कॅश प्राइज. षटकार हॅट्रिक राजेश सातवी यांनी लगवली तर 1000 रुपये आणि मुसारने टीमनं ही मॅच जिंकली तर 2000 रुपये कैलाजी पस्टे मुसारने यांच्याकडनं पारितोषिक असेल. आणि विश्वास दळवी बिलोशी यांनी मुसारने टीमला प्रति षटकारास 100 रुपये बक्षीस जाहीर केलं आहे. क्रियाज 11 चिंचघर आपला एक प्रतिनिधी पाठवायचा आहे. हॅलो 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 बेस थोडा कमी कर, हाईस दे आणि शार्प कर. हॅलो 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 चेक खोल ना आवाज. हॅलो 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 बेस थोडा कमी करा. हॅलो चेक चेक हॅलो हॅलो चेक चेक हॅलो हॅलो ओके. सामन्याला होते सुरुवात. या अगोदर आपण सदानंद अडकमोळ यांचा आवाज सरांचा ऐकलात. पहिलाच बॉल राजेशच्या बॅट मधून स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. व्हाट अ शॉट. वन बाउन्स ओव्हर द रोप. चौकार. गुड शॉट. बॉल डिलिव्हर्ड झालाय. इथून आपण पाहतायत आणि बॉल चेक करायचं नाहीये. आयोजकांची ही जरूर या ठिकाणी सूचना येते. पहिल्याच बॉलवर कणखर चौकार. ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता. स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न केला गेला. खूप चांगला चेंडू. कमबॅक करत असताना गोलंदाज अब्दुल्ला याला आपण पाहतायत. अनवी 11 मुसारने टीम प्रथम बॅटिंग करताना डिंगडॉंग वडवली. टीमने प्रथम टॉस जिंकला आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारण्याचा निर्णय घेतला. अगदास बुबेरे यांच्या माध्यमातून आपण पाहिलं. चिंचगड टीमचा प्रतिनिधी आपण आयोजकांशी संपर्क साधा. हा चेंडू आपण पाहिला आउटसाइड द लेग स्टंप. सरळ चेंडू निघून जातोय. विकेट किपरच्या हातामध्ये संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 5. SP प्रेझेंट उपसरपंच चषक 2025 डे नाईट क्रिकेटचा थरार. वाडा तालुक्यामध्ये ऐतिहासिक काहीतरी मेजवानी आमच्या या संपूर्ण वाडाकरांना मिळत असताना पाहायला मिळते. सर्वांना पर्वणी आहे या टेनिस बॉल क्रिकेटच्या माध्यमातून. ऑन साइडला राजेशच्या बॅट मधून कणखर फटका येत असताना सरळ चेंडूला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. पंचांचा सिग्नल काय येतोय आणि बाउंड्री लाईनच्या बाहेर झेल घेणाऱ्या प्रेक्षकांना अपॉर्च्युनिटी आहे. पंचांचा सिग्नल षटकार आणि प्रेक्षकाने झेल टिपलाय त्याला मिळतील 1000 1000 रुपयाचा हकदार ठरतोय. थँक्यू. चिंचगड टीम आपण आयोजकांशी संपर्क करा. वारंवार कॉमेंट्री बॉक्स मध्ये आमच्यावर सूचना येते. चिंचगड टीमने संपर्क केलेला नाहीये. चिंचगड टीम मनोजजी मोरे यांचं आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक अधिक स्वागत. जबरदस्त फटका होता. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळलाय परंतु तेवढं प्रॉपरली टायमिंग नाहीये. डिस्टन्स क्लिअर होणार नाही आणि फलंदाज मिस्टर राजेश सातवी यांच्या बॅटिंगला परिपूर्ण फुल स्टॉप. परंतु चांगली स्टार्ट करून दिली गेली. 10 वर पहिला धक्का. सुबोध वेखंडे यांच्याकडनं रोहित पाटील करिता
1000 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी आलेलं आहे. MB खर्ली टीम प्लेयर रोहित पाटील, वेल डन, बेस्ट ऑफ लक. चिंगरवाले आयोजकांनी सूचना दिलेली आहे, तुमचा प्रतिनिधी आलेला नाहीये. संख्या 11 वर जाऊन पोहोचली गेली. बॉल फेकून झाले ते 4. अंडर फ्लड स्लाइड मध्ये या स्पर्धेचं आयोजन नियोजन पाहायला मिळतं. 4 षटकांचा सामना आहे. पहिला बॉल 8:28 डिलिव्हर्ड झालाय. तुम्हाला जे निर्धारित वेळ दिलेली आहे त्या निर्धारित वेळेतच तुमची षटकं ही फेकली गेली पाहिजेत, याची आपण दखल घ्यायची आहे. अतिशय चांगलं सिस्टमॅटिक मॅनेजमेंट या स्पर्धेच्या माध्यमातून आलेल्या तमाम आमच्या लाडक्या क्रिकेट रसिकांचं सहर्ष स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. आज बिलोशीचं गाव आणि या स्पर्धेचं नाव प्रत्येकाच्या मुखात आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून या स्पर्धेला जे श्रोते जोडले गेले त्या सर्वांचं ऑनलाईन श्रोत्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. SP प्रेझेंट उपसरपंच चषक 2025 मध्ये अतिशय नेत्रदीपक आयोजन पाहायला मिळतं. पारदर्शकता कशी असावी तर या स्पर्धेची ज्या पद्धतीने आहे तशी असावी. चांगला फटका, परंतु तेवढंच उमेदीने चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. सर्कलमध्ये ज्या पद्धतीने सर्कल सजवलं गेलंय, काहीतरी नाविन्य करण्याची इच्छाशक्ती प्रबळ करणारं असं आयोजन म्हणजेच SP प्रेझेंट उपसरपंच चषक 2025. चांगला बॉल होता. कमबॅक काय केलंय अब्दुल्लाने, मॅग्निफिसंट. ऑन साईडला पुल करण्याचा प्रयत्न होता. परफेक्ट चेंडूच्या यावेळेला बॅटच्या रडारमध्ये आला नाही आणि सरळ चेंडू निघून जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. पहिल्या षटकाचा एकंदरीत खेळ संपन्न झाला आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर प्रथम बॅटिंग करताना अन्वी 11 मुसरणी या टीमची 11 वर जाऊन पोहोचली गेली. राजेश 7वी बाद झाल्यानंतर धावांचा वेग थोडासा थांबला आणि अब्दुल्लाने जो कमबॅक केला, इट इज नो नेव्हर लेट टू मेंड. सुधारणेला कधीच उशीर होत नसतो आणि त्याचंच प्रात्यक्षिक दाखवलं. 11 वर पहिला धक्का आणि पहिलं षटक 5 मिनिटांचा अवधी घेतलेला आहे. तुम्ही हे सुद्धा लक्षात घ्या. 3 षटकं ही तुम्हाला 15 मिनिटात फेकायची आहेत. जर ती निर्धारित वेळेमध्ये 15 मिनिटात 3 षटकं जर तुम्ही फेकली नाहीत, 1 सेकंद जरी झाला तर तुम्हाला सर्कलमध्ये एक खेळाडू घ्यावा लागेल. नो एक्सक्यूज. कारण वेळ कोणाचा गुलाम नाहीये, वेळ कोणासाठी थांबणार नाहीये मित्रांनो, खेळाडूंनो. त्यासाठी वेळेचं व्हॅल्युएशन वेळोवेळी जाणणं फार गरजेची गोष्ट आहे क्रिकेटच्या खेळामध्ये. टायमिंग मोस्ट बी राईट इन दिस गेम. या खेळात वेळ फार महत्वाची आहे. संघाची धावसंख्या 11 वर जाऊन पोहोचली गेली. षटक क्रमांक पहिला अब्दुल्लाचं पाहायला मिळालं. पहिल्या बॉलवर चौकार आल्यानंतर, तिसऱ्या बॉलवर षटकार आल्यानंतर मी स्वतःला सिद्ध करू शकतो हे अब्दुल्लाने यावेळेला दर्शवून दिलं गेलं. ग्रेट कमबॅक. फरमान गोलंदाजी मार्कवर हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली. याला म्हणतात सेन्सिबल क्रिकेटर. ज्या पद्धतीने दोन्हीही बॅटर जाणतायत, एका साईडला ॲडव्हान्टेज असतो ज्यावेळेला लेफ्ट हँड बॅटर आपल्याला पाहायला मिळतो आणि त्या अनुषंगाने आतापर्यंत आपण पाहू शकतात विशालच्या बॅटमधून एकदा येते आणि अतुलला यावेळेला स्ट्राईक एंडकडे आणलं गेलंय. अतुलचा किती कॉन्फिडन्स छान आहे. जरी अतुलने यावेळेला विशालचा कॉन्फिडन्स छान वाटतो, कारण अतुलने 2 जरी डॉट बॉल यावेळेला मिस केले तरी सुद्धा जे अतुलवर जो विश्वास आहे तो दर्शवला गेलाय. सूरज पाटील प्रति षटकारासाठी 200 रुपये आदरणीय कैलाजी पष्टे साहेब यांच्याकडून. मुसारने टीमला सूरज पाटील मुख्य समालोचक आणि मुख्य सूत्रसंचालक याच स्पर्धेमध्ये सातत्याने आपण पाहत आहेत. आदरणीय सन्माननीय सदानंद अडकमोळ सर नेहमीच या वाडा तालुक्यातील समालोचकांचे प्रेरणास्थान आणि गुरुवर्य हे सातत्याने पाहायला मिळतात. काहीतरी नाविन्य करण्याची कला शिकवणारा असं मुख्याध्यापकापासून तो प्रवास आपण सातत्याने पाहिला. आणि सूरजजी पाटील भूमिपुत्र याच गावचे अनमोल रत्न पाहायला मिळत आहेत. 13 रन. ऑन साईडला हुकच्या फटक्यात कन्वर्ट करणारा हा फटका, परंतु तिथे फिल्डर आहेत. काय झेल टिपला गेलाय. फलंदाज बाद होताना पाहायला मिळेल. मिस्टर विशालला परतावं लागेल. बॅक टू द डगआउट. अन्वी 11 मुसारने टीमला हा दुसरा धक्का. गॉन.
प्रचंड प्रतिसाद या स्पर्धेला लाभलेला आहे. बाउंड्री लाईनच्या बाहेर झेल घेईल त्याला 1000 रुपयाचं कॅश प्राइज ते आमच्या लाडक्या प्रेक्षकाला दिलं जाईल. सानिका संदीप पाटील मॅडम यांच्या माध्यमातून आपण पाहत आहेत हे पारितोषिकांची मांदियाळी आणि ही पर्वणीच म्हणावी लागणार आहे. प्रत्येक प्रेक्षक वर्ग या स्पर्धेची आता आतुरतेने वाट पाहत असताना जसजसा दिवस पुढे जातो, जसजशी रात्र पुढे जाते, उत्कंठा शिगेला पोहोचले. ऑन साईडला खेळला गेलाय, सर्कलच्या बाहेर बॉल येतोय. चांगले प्रयत्न केले होते, खूप चांगले प्रयत्न पाहायला मिळाले. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावले, परंतु एकच धावेवर सॅटिस्फाईड राहावं लागेल साई पष्टेला. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. 14 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहे. टॉस हरल्यानंतर बॅटिंग या वेळेला जरूर आली. स्टार्ट चांगली केली होती राजेश सातवी नेहमीप्रमाणे, परंतु त्यानंतर जर आपण पाहिलं तर इथे कमबॅक केला तो अब्दुल्लाने आणि राजेश सातवी या फलंदाजाला चौथ्या बॉलवर ट्रॅप रचला आणि तिथे फलंदाज बाद होताना पाहायला मिळाले. फुलटॉस बॉल होता. ऑन साईडला खेळण्याचा दृष्टिकोन जरूर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 1 रन ऍड होईल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर 15 रन्स. पहिल्या षटकामध्ये 11 धावा आल्यानंतर फरमानने जी गोलंदाजी केली आतापर्यंत कौतुकास्पद गोलंदाजी पाहायला मिळते. अचूक टप्प्यावर लेंथ अँड लाईनचा राजा रिव्ह्यू या ठिकाणी घेतला गेलाय, या आपण चेक करूया. माजी व्हॉलीबॉलपट्टू आणि वाडा तालुक्यातील क्रिकेट दर्दी आदरणीय सन्माननीय दादा भुरे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं करूया आपण शब्द सुमनांनी सहर्ष स्वागत. वेलकम सर, आपलं सहर्ष स्वागत आहे. मुन्ना पठाण सर यावेळेला दर्शवत आहेत फेअर डिलिव्हरी. अगदी सुंदर जेपी पॅनल हे पूर्ण महाराष्ट्रात यांचं वादळ आपल्याला पाहायला मिळतं क्वालिटीच्या नुसार. चांगला बॉल होता ह्या वेळेला आपण पाहतायत. ज्या पद्धतीने ब्लॉक हॉलमध्ये चेंडू पाहायला मिळाला, रिस्पेक्ट दिली, 1 रन मिळते आणि फरमानची काय गोलंदाजी राहिली. या दुसऱ्या षटकामध्ये अवघ्या फक्त आणि फक्त धावा दिल्या त्या 5. 16वर आतापर्यंत 2 धक्के अन्वी 11 मुसारने आणि 10 मिनिटांचा कालावधी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर 16 लॉस ऑफ 2 विकेट. साई पष्टे यांनी जर लगातार 3 षटकार ठोकले तर आंबिवलीवरून दीपकजी पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज साई पष्टे यांच्यासाठी लावण्यात आलेला आहे. यावेळेला हा चेंडू आपण पाहिला तर यस व्हाईट बॉलचा इशारा येत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 17वर जाऊन पोहोचली गेली. 17 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. तिसऱ्या षटकातील पहिलाच बॉल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 17 रन्स. फैज प्रत्येक विकेटसाठी आपण पाहत आहेत मिस्टर अब्दुल अहाद भुरे यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 50 रुपयांचं कॅश प्राइज असेल फैज याच्या गोलंदाजीवर. हा चेंडू आपण पाहिला, टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघणारा होता. पंच हळूहळू वळत आहेत. यस लगातार हा दुसरा व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. अन्वी 11 मुसाने टीम 18वर जाऊन पोहोचले गेले. 4 षटकांचा हा सामना. स्टार्ट अगदी नेत्रदीपक झाली होती. त्यानंतर फरमानने जी गोलंदाजी केली, अचूक टप्प्यावर नियंत्रणबद्धता काय असते याचं मुख्य उदाहरण दाखवलं. अप्रतिम रायझिंग डिलिव्हरी पाहायला मिळते, परंतु थोडासा ऑफ्टमच्या खूपच बाहेर चेंडू पाहायला मिळाला. लगातार हा तिसरा व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या 19-19वर जाऊन पोहोचली गेली. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. बॅटिंग करणारा संघ अन्वी 11 मुसारने. अंडर फ्लड स्लाईटमध्ये या स्पर्धेचं आयोजन. पारदर्शकता कशी असावी आयोजनाच्या बाबतीमध्ये, कारण आयोजन म्हणणं फार सोपी गोष्ट आहे, परंतु ते करून दाखवणं फार कठीण असतं आणि ते कमी जणांना जमतं. आणि आदरणीय संदीपजी पाटील त्यामध्ये खरोखरच त्यांचं कौतुक करावं तेवढं कमीच. आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं. चौथा हा व्हाईट बॉल. फैजची आज लेंथ लाईन मात्र कुठेतरी थोडीशी हरवलेली आहे. आमच्या टॉस बॉक्समध्ये लेफ्ट साईडला जयजी पाटील यांना सुद्धा आपण पाहत आहेत. एक क्रिकेट दर्दी आणि वाडा क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून त्यांना या खेळाडूंना पुढे घेऊन जाण्याची चालना ही सातत्याने आपल्याला पाहायला मिळते. आज वाडा क्रिकेट असोसिएशन WCAच्या माध्यमातून
बऱ्याच मोठमोठ्या स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतात आणि चांगले संघ तयार होत आहेत, ही खूप महत्वाची बाब पाहायला मिळते. 20 रन. गोलंदाज सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा बॉल तयार. फैज. हा बॉल अप्रतिम होता. बॅटची एज. साई पष्टे स्वतःहून स्पोर्ट्समॅनशिप दर्शवत असताना फार कमीच प्लेयर्सला जमतं अशा पद्धतीने क्रीज सोडून जाणं आणि साई पष्टेचं मी कौतुक करेन. हा बॉल पहा, आपण साईड स्क्रीनवर पाहू शकतायत. जबरदस्त रायझिंग डिलिव्हरी होती. टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळाला. बॅटची एज. प्रिन्स मूव्हीज हे म्हटलं तर क्लॅरिटीचं दुसरं नाव म्हणून भिवंडीमध्ये सातत्याने आपल्याला पाहायला मिळतं. पाटील ब्रदर्स अँड कंपनी यांच्या माध्यमातून फलंदाज बाद. यस, गावदेवी सापणे टीम कॅप्टन आणि आई एकवीरा हमरापूर. नेक्स्ट मॅच टॉस बॉक्स मध्ये पोहोचायचं आहे. टॉस साठी हमरापूर आणि सापणे. बी फास्ट. चांगलं रिप्लाय आपण सातत्याने पाहताय. 50 रुपयांचं कॅश प्राइज. आदरणीय अब्दुल आहद भुरे यांच्याकडून 50 रुपये जमा झालेत. क्लीन बोल्ड. व्हॉट अ डिलिव्हरी. एक्सलंट बॉलिंग. फर्निचर डिस्ट्रॉय. दांडी गुल. फलंदाज बाद. लगातार हा दुसरा विकेट आपण पाहू शकाल रिप्ले मध्ये. प्रथमेश पाटील आम्हाला दर्शवतायत प्रिन्स मूव्हीजचे जे प्रोप्रायटर स्वतः आहेत. आणि पहा काय बॅटिंग स्टान्स होता, अप्रतिम पाहायला मिळतोय. परंतु करारा जवाब दिला आणि परफेक्ट यॉर्कर कसा असावा हे आपण पाहू शकतायत. क्लीन बोल्डच्या माध्यमातून फलंदाज बॅक टू द डगआउट. भावेश आल्या पावली परत. गॉन. मॅग्निफिसंट बॉलिंग बाय फैज. पहा 4 बॉल सातत्याने आपण पाहिलं वाईडच्या स्वरूपात. म्हणजे खेळाडूंमध्ये इम्प्रोव्हायझेशन किती असतं हे आतापर्यंत फैजने दाखवून दिलं. आदरणीय सन्माननीय मोहिद्दीन भावे यांच्याकडून विकेट हॅट्रिक जर साध्य केली गोलंदाज फैजने तर 500 रुपयांचं कॅश प्राइज या ठिकाणी दिलं जाईल. म्हणजे ही स्पर्धा जर आपण पाहिली तर बक्षिसांचा वर्षा होतोय. तुमची टॅलेंट दाखवा आणि बक्षिसांची बरसात करण्यासाठी आम्ही तयार आहोत हे पॅकर्स सांगतायत. त्यांचे पाठिंबे देणारे यावेळेला सांगतायत. यस, वाईट बॉल. राऊंड द विकेटने आल्यानंतर आतापर्यंत 2 चेंडू चांगले हाताळले. हॅट्रिकवर पोहोचला होता परंतु आता काही हॅट्रिक मिळणार नाही कारण वाईट बॉल आल्यानंतर आपण पाहतायत ही विकेट हॅट्रिक तुमची होऊ शकणार नाही. 5 वाईट बॉल फेकलेले आहेत. 21 रनवर धावसंख्या जाऊन पोहोचते. नवीन येणारा फलंदाज मिस्टर सागरला आपण पाहतायत. अतुल एका साईडला. हा परिपूर्ण ड्रामा पाहत असताना पाहायला मिळतो कारण सिंगल डबलला महत्व दिलेलं नाहीये. हेच प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळतं. अन्वी 11 मुसारने टीम थोडीशी स्ट्रगल करताना पाहायला मिळते. फैजचा पुढील बॉल. यावेळेला ऑन साईडला फटका छान आहे. सागरच्या बॅटमधून स्टँड अँड डिलिव्हर शॉट. कडक शॉट. 6 धावा. काय फटका खेळला होता. बॅटिंग क्रीजचा परिपूर्ण उपयोग करत असताना फुटवर्क अप्रतिम पाहायला मिळालं आणि काय बॉडम हँडचा वापर केला होता पहा. आपण रिप्लेमध्ये पाहू शकता ज्या पद्धतीने त्याची बॅटिंग सुपर पाहायला मिळते. सागरचा हात कडक शॉट होता. पुढील बॉल. सेन्सिबल क्रिकेट खेळण्यामध्ये माहीर असलेला सागर मनगडाचा वापर करताना पाहायला मिळाला परंतु प्रॉपरली बॅटवर चेंडू आला नाही. कोणती धाव येत नाहीये. फैज पुन्हा एकदा कमबॅक करताना पाहायला मिळतो. कदाचित ही या बॉलवर नामी संधी अजून होती परंतु तिथे आपण पाहिलं तर सागरने सावध पवित्रा घेतला. डॉट बॉल आणि संघाची धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचते 27. अन्वी 11 मुसारने या टीमची डिंगडॉंग वडवली. टीमने परिपूर्ण टॉस जिंकल्यानंतर अब्दास बुबेरे यांनी सांगितलं आम्ही फिल्डिंग स्वीकारू. 5वा बॉल ह्या वेळेला पाहायला मिळतोय. राऊंड द विकेटने येत असताना अँगल क्रिएट करतोय. थोडासा बाहेर निघणाऱ्या चेंडूला प्राधान्य देत असताना पाहायला मिळतो. कधी कधी गोलंदाजाकडे वेग असतो परंतु अचूक टप्पा नसतो. कधी कधी गोलंदाजांकडे वेग नसतो, अचूक टप्पा असतो. परंतु काही गोलंदाज असे असतात
अचूक टप्प्यावर भेदक मारा करत नियंत्रणबद्धता, अचूकता, लयबद्धता आणि एकाग्रता या सर्व काही गोष्टी मेंटेन करताना पाहायला मिळतात. फैज पुन्हा एकदा कमबॅक करतोय शेवटचा बॉल घेऊन तिसऱ्या षटकातील. चांगला बॉल मिडल स्टंप यावेळेला उद्ध्वस्त केला गेलाय. ग्रेट डिलिव्हरी, अनबिलिव्हेबल. दांडी गुल फलंदाज बॅक टू द डगआउट. मिस्टर सागर गॉन. स्वागत आहे. 27 रन आणि फलंदाज बाद होण्याचा क्रम 4. 27 लॉस ऑफ 4 विकेट. अन्वी 11 मुसारने टीम डिंग डॉंग वडवली टीमने कमबॅक केलंय. फैजचे लांब लचक षटक पाहायला मिळालं. 10 बॉलचं एक षटक आपण पाहू शकलात. 11 बॉल यावेळेला आपण पाहतायत. 11 बॉलचं एक षटक म्हणजे 5 बॉल 11 धावा म्हणजे 11 बॉल टाकून सुद्धा 11 रन्स दिलेले आहेत आणि 3 विकेट्स. काय स्पेल राहिला, मॅजिकल स्पेल आपल्याला पाहायला मिळतो असं म्हणायला वावगं ठरणार नाहीये. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 27 वर जाऊन पोहोचली गेली. 27. शेवटचं आणि अंतिम षटक पाहायला मिळतं मिस्टर अक्रमचं. आतापर्यंत बॅटर आहेत मैदानाच्या आतमध्ये. वन डाऊनचा प्लेअर अतुल 4 बॉल फेस करतोय आणि 1 रन आतापर्यंत त्याच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. तर आदेश एका साईडला आपण पाहू शकतायत. आपण पाहत आहेत SP प्रेझेंट उपसरपंच चषक 2025 आदरणीय संदीपजी पाटील यांची देण. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण सातत्याने टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर वाडा तालुक्यामध्ये पालघर जिल्ह्यामध्ये या स्पर्धेचं आयोजन नियोजन डोळ्याचं पारणं फेटेल असं आहे. संपूर्ण बिलुशीकरांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच. पुढील बॉल मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न आणि इथे फलंदाज फसतोय. बॅटची एज कॉट बँडच्या स्वरूपात फलंदाज बाद. अक्रमला पहिली सफलता. बॅक टू द डगआउट. गॉन. पहिल्याच बॉलवर सफलता मिळते अक्रम या गोलंदाजाला. गावदेवी सापणे आणि आई एकविरा हमरापूर आपल्याला टॉस बॉक्स मध्ये पोहोचायचं आहे. टॉस साठी फायनल कॉल. सत्तावीस रन आणि 6 विकेट्स. पहिल्या षटकामध्ये 11 धावा आल्यानंतर ही सिच्युएशन होऊ शकेल. क्रिकेट हा असाच खेळ आहे. त्यामुळे क्रिकेटला जास्तीत जास्त प्राधान्य का मिळालं, लोकप्रियता का मिळाली. चांगला बॉल होता. टप्पा पडल्यानंतर ज्या पद्धतीने हा चेंडू निघून जातोय. अलीकडच्या काळामध्ये गोलंदाज खूप हुशारीने गोलंदाजी करतात. फलंदाजाचा बॅटिंग स्टान्स पाहतात. अगोदर त्याचं मन कवडा ओळखतात की ऑफस्टंपच्या बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न करतील आणि अशा वेळेला आपल्याला फक्त एक ऑप्शन फुलर लेन्थचा बॉल, वाईट यॉर्करचा बॉल हा वापर करायचा आहे. हा चेंडू पहा परफेक्ट. या वेळेला यॉर्कर कसा असावा हे दर्शवत असताना पाहायला मिळतोय. फुलर लेनचा मारा, व्हाईट यॉर्करचा मारा पाहायला मिळतोय. 27 वर धावसंख्या थांबले. बॉल फेकून झाले ते 3. चौथं षटक, अंतिम षटक पाहायला मिळतं. काय गोलंदाजी केल्या आतापर्यंत अक्रमने. यॉर्कर स्पेशलिस्ट पाहायला मिळतोय की काय डेथ ओव्हरमध्ये कशी गोलंदाजी करायची, कोणत्या फलंदाजाला कसं टार्गेट करायचं, कोणत्या फलंदाजावर कसं हवी व्हायचं, हे सर्व काही दर्शवत असताना पाहायला मिळतोय मिस्टर अक्रम. अप्रतिम चांगला फटका तर आहे. वी शेपमध्ये खेळला गेलाय. वी फॅक्टरमध्ये 1च रन मिळेल फलंदाज भावेशला. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर अन्वी 11 मुसारणे या टीमची जाऊन पोहोचते ती फलकावर. 28 बॉल फेकून झाले ते 4. शेवटचे 2 बॉलचा खेळ शेष राहिलाय. या 2 बॉल नंतर आपण टॉस करण्यासाठी जाणार आहोत. टॉस बॉक्समध्ये सूरज पाटील त्या ठिकाणी सज्ज आहेत. आज राहुल भोईर सुद्धा या मॅचचा आनंद घेत असताना टॉस बॉक्समधून यावेळेला सरळ बॅटचा उपयोग केलाय. बॅक क्लिपचा उपयोग करत असताना क्षेत्ररक्षकाच्या
मस्तकाला दस्तक देत चेंडू निघून जाईल. 6 धावन करता. गुड शॉट. सरळ चेंडूला फेकून दिले. 6 धावन करता संघाची धावसंख्या 34. शेवटचा बॉल. निर्णायक क्षणाला षटकार आलाय आदेशच्या बॅटमधून. ऑन साईडला खेळला गेलाय. फ्लिकचा फटका तर आहे. दूर आहेत फिल्डर, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. चांगली फेकी पाहायला मिळते. इथे विकेट मिळण्याचे चान्सेस आणि यस पंचांचा निर्णय येतोय आउट. एकच रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. 35. प्रयत्न करू. फक्त 45 पर रोखण्याचा प्रयत्न कराल. या स्ट्रॅटेजी मागं कारण काय, राज काय आहे? आमचे बॉलर चांगले आहेत. आयोजनाबद्दल काय म्हणशील? आयोजन तर खूप चांगलं आहे. वाडा तालुक्यात मी पहिल्यांदाच नाईट टुर्नामेंट केला लागलेलो आहे. खूप सुंदर आयोजन आहे. पहिल्यांदाच खेळता आणि एकमेव स्पर्धा हीच आहे एस पी ट्रॉफी. आणि नाईट टुर्नामेंट एस पी ट्रॉफी मात्र होत असते, डे नाईट टुर्नामेंट. आणि जबरदस्त मात्र या ठिकाणी क्रिकेट पुढे येते वाडा क्रीडा असोंच्या मोलाच्या सहकार्यानं. गावदेवी सापणे टीम कॅप्टन आमच्या समीर जोले. व्हॉट्स युअर नेम? विक्रांत काळे. विक्रांत काळे, आपण या ठिकाणी आहात. स्पर्धा म्हटल्यानंतर आकर्षण असतं आणि तुमच्यामध्ये टॉप 5 स्टार क्रिकेटर जे वाडा तालुक्यातील टॉप 5 आहेत त्यापैकी टॉप 2च्या पोझिशनला विकी काळेचं नाव घेतलं जातं आहे. आणि आज या मैदानात काय वेगळं करणार आहात बॅटिंग करताना? नक्कीच आम्ही जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू. विकी सध्या फॉर्ममध्ये आहेत. तुम्ही बघताच प्रत्येक ठिकाणी तुम्ही कॉमेंट्रीला असताना, तर त्याच्याकडून नक्कीच मला आशा आहे एक कॅप्टन म्हणून आणि आमच्या पूर्ण खेळाडूंना की त्याच्याकडून दरवेळेसारखा याही टुर्नामेंटमध्ये चांगला खेळ होईल. खरं तर क्रिकेट हा सांघिक खेळ. विकी आपली 100% पण नेहमीच खेळत आले. वाडा 11 भगवा करंडक फायनल घेतलेली आहे. विकीच्या नावावर एक बाईक त्याच्या ऑलरेडी आहे. तर या स्पर्धेला सुद्धा मालिकावीर 2 व्हीलर बाईक आहे. मॅन ऑफ द सिरीजमध्ये बघलं आपण तर हमरापूर टीम, एजे हमरापूर सहयोगिनीचं नाव आहे. त्याच्यानंतर जयनुमान गांधरे, विवेक जाधवचं नाव येते पुढे. आणि कालची नाईट ज्यानं गाजवली ते म्हणजे यतीश पाटील, आई गावदेवी पिंपलास टीम. म्हणजे वाडा पश्चिम विभागच पुढे आतापर्यंत आलेला आहे. तर आज विकी काळे या ठिकाणी त्या रेसमध्ये येणार का, बाईक घेणार का? नाही, आम्हाला तर 100% त्याच्यावर विश्वास आहे आणि तशा प्रकारचा आम्ही खेळ करण्याचा प्रयत्न करू. आणि
आमच्या सापणे गावात ही बाईक जाईल अशी मी आशा बाळगतो. आणि बाईक सापण्याकडे जाईल या ठिकाणी मात्र कॉन्फिडेंटली म्हणतात. अपेक्षा तर मोठ्या आहेत गावदेवी सापणे टीमच्या कॅप्टनच्या. बेस्ट ऑफ लक कॅप्टन. या ठिकाणी बेस्ट ऑफ लक हमरापूर टीम कॅप्टन. पात्र एकत्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बिलोशीची स्पर्धा उपसरपंच चषक. 1,00,000 रुपये प्रथम पारितोषिक, 2 व्हीलर बाईक, वॉशिंग मशीन, LED टीव्ही, फ्रीज, अनेक पारितोषिक आहेत. षटकारचा कॅश 1200 रुपये. सूरज पाटील यांच्याकडनं गिफ्ट हॅम्पर सुद्धा पब्लिकसाठी आहे. आणि त्याचबरोबर पुढच्याच महिन्यात 1 मार्च ते 4 मार्च राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी 1,11,111 प्रथम पारितोषिक डेट टुर्नामेंट येते. खासदार चषक बाळमामांच्या नावानं पाहायला विसरू नका. यस, पहिल्याच बॉलवर सुस्वागतम. उपसरपंच चषक चौकार. गुड शॉट 4. आणि बोथ टीम कॅप्टन आपण टॉस केलेला आहे आणि टॉस झाल्यानंतर बॉल चेक करण्यात यायचं आहे. खरं तर वाडा क्रीडा असोसिएशनचा रूल अँड रेग्युलेशन मध्ये हा नियम आहे की टॉस बॉक्समध्ये टॉस झाल्यानंतर आपण बॉल चॉईस करा, त्या बॉलवर आपल्या टीमचं नाव लिहा. बी फास्ट. पहिल्याच बॉलवर विशालच्या गोलंदाजीचा खरपूस समाचार घेत पंचांकडे दाद आणि यस व्हाईट बॉलचा इशारा येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. अशा प्रकारचे कित्येक वेळा आपण हे दृश्य पाहिलेले आहेत. ज्या वेळेला आउटसाईड थोडंसं लेग स्टंप चेंडू जातो त्यावेळेला अपील फार वारंवार केली जाते, परंतु अब्दुल्ले सर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत, दक्ष आहेत. अशा कित्येक समस्यांना त्यांनी शांततेने निवारण केलंय. ऑन साईडला अगदाच्या बॅटमधून सरळ चेंडूला फेकून दिलंय. 6 धावन करता. सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. षटकार. प्रत्येक षटकारासाठी जनाब शानवाज खलिफा यांच्याकडून 100 रुपयांचं कॅश प्राइज अगदास बुबेर यांच्यासाठी आपण पाहत आहेत. जबरदस्त फटका खेळला होता. ओरपी चेंडू होता. फ्लिक ऑफ द रिस्ट पाहायला मिळालं आणि सरळ चेंडूला फेकून दिला आउट ऑफ द पार्क. लेफ्ट हँड हार्ड हिटर बॅटर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. टायमिंग, टेम्परामेंट, टेक्निक, टॅलेंट या चारही गोष्टींचा अवलंब पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 11 वर जाऊन पोहोचली गेली. विजयासाठी टार्गेट सेट केले गेले ते 36 रनचं. चांगला बॉल होता. ह्या वेळेला आपण पाहू शकतात परफेक्ट फुलर लेन्थचा बॉल. अलीकडच्या काळामध्ये तुम्हाला फलंदाजांपासून वाचायचं असेल तर तुम्हाला या चेंडूची उत्क्रांती सातत्याने करावं लागेल, परंतु जास्तीत जास्त हे चेंडू कधी येतील? प्रॅक्टिस, प्रॅक्टिस आणि प्रॅक्टिस. प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट इज मोस्ट इम्पॉर्टंट. यावेळेला ऑन साईडला अगदास बुबेरीच्या बॅटमधून लॉंग ऑन क्लिअर करणारा धमाकेदार झन्नाटेदार उपसरपंच चषक षटकार. लाडक्या प्रेक्षकांना हेच हवं असतं. संघाची धावसंख्या 17. जनाब शानवाज खलिफा यांच्याकडून पुन्हा एकदा 100 रुपये आलेत. ऑन साईडला खेळलाय. स्लोवर 1 चेंडू होता. इथे विकेट मिळण्याचे चान्सेस आणि यस अगदास बुबेरेच्या खेळीला पूर्ण विराम. 17 वर पहिला धक्का गॉन. रफ अँड टफ सामने आपल्याला पाहायला मिळालेत. म्हणजेच खेळपट्टी ही कधी गोलंदाजांच्या प्रेमात पडते, कधी फलंदाजांच्या प्रेमात पडताना पाहायला मिळते. रोहित सुतार लालू यांनी आम्हाला नुकतीच माहिती दिली की ज्या पद्धतीने पहिल्या सामन्यामध्ये 1 बॉल 5 रन्स हव्या होत्या, षटका ठोकला. दुसऱ्या सामन्यामध्ये 1 बॉल 2 धावा हव्या होत्या, तिथे मात्र ऑलिम्पिक स्पर्धेची आठवण झाली, 2 धावा आल्या. आणि तिसऱ्या सामन्यामध्ये 1 बॉल 6 रनची गरज होती, षटका ठोकला. म्हणजे तिन्ही सामने क्लास, क्वालिटी ऑफ क्रिकेट पाहायला मिळालेत. एंटरटेनमेंट.
चांगला बॉल होता फरमानला. यावेळेला बॉल काही समजला नाही. सबमरिंग डिलिव्हरी, बॅट हवेत फिरली होती. खडे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला. कमबॅक केलंय गोलंदाज मिस्टर विशालने. पहिल्या षटकाचा एकंदरीत खेळ समाप्तीवर 17 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. कंपॅरिझन करताना 11 रन प्रतिस्पर्धी संघाच्या होत्या. आता येणारे बॉल आहेत 18 आणि 18 बॉलमध्ये डिंग डॉंग वडवली टीमला विजयासाठी अजून सुद्धा आपण पाहू शकतायत जवळपास 19 रनची आवश्यकता आहे. 18 बॉल 19 रन. फरमानला सुद्धा हे पारितोषिक कंटिन्यूज शानवाज खलिफा यांच्या माध्यमातून हे प्राइज कंटिन्यूज राहील. प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयांचं कॅश प्राइज. हॅलो. संघाची धावसंख्या 17 वर जाऊन पोहोचले गेले. बादचा या वेळेला मिसटायमिंग स्ट्रोक जरूर आहे. चेंडू पाठीमागे निघून जाईल. शॉट ला आपण पाहताय तत्पूर्वी सिंगल मेल आणि या सिंगलच्या साहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 18 वर जाऊन पोहोचले गेली. यूट्यूबच्या माध्यमातून प्रिन्स मूवीज या चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर डेफिनेटली सबस्क्राईब करा. आणि या स्पर्धेचा SP प्रेझेंट उपसरपंच चषक 20-25चा सोहळा या टेनिस बॉल क्रिकेटचा रणसंग्राम आपण घर बसल्या मनमुराद आनंद घ्या. ऑन साईडला खेळण्याचा दृष्टिकोन जरूर होता फरमानचा. 1 रन घेण्यापासून वंचित राहत आहेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. 18 वर जाऊन पोहोचले गेले. अर्धा धावसंख्येचा पल्ला पार केलाय. 18 रनची अजून सुद्धा नितांत आवश्यकता आहे. हळूहळू ही स्पर्धा पुढे जाते. दिवस रात्र ही स्पर्धा आपण सातत्याने पाहिले. आदरणीय विष्णुजी राऊत साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. मी विनंती करेन आपण मुख्य मंचावर येण्याची कृपा करावी. यावेळेला ॲब्सोल्युटली प्लम लेग बिफोर विकेट पायचीत पकडला गेला. फरमान पहिल्याच बॉल पासून थोडेसे स्ट्रगल करताना पाहायला मिळाले. काय जबरदस्त गोलंदाजीचं पृथ्थकरण मिस्टर राजेश सातवीच्या माध्यमातून. एक हरहुन्नरी खेळाडू. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. अनुभवाने समृद्ध असलेला खेळाडू राजेश सातवी घेत आहेत विकेट. फरमान बॅक टू द डगआउट. संघाची धावसंख्या 18 वर जाऊन पोहोचले गेली. सामना रंगतदार स्थितीत होईल की काय पुन्हा एकदा प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचले. कारण या स्पर्धेची क्वालिटीच वेगळी आहे. काहीतरी नाविन्य करण्याची इच्छाशक्ती प्रबळ करणारा असं आयोजन. पायावरचा बॉल आणि पुन्हा एकदा आपण पाहू शकतायत सरळ चेंडू पायांचा वेध घेत फुटवर्क यावेळेला पाहिजे तसं नव्हतं आणि लेग बिफोर विकेटच्या माध्यमातून फलंदाज तंबूच्या आसऱ्याला बॅक टू बॅक लेग बिफोर विकेट आणि कॉट बॅहँडच्या रिव्ह्यू सातत्याने तुम्हाला टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर मिळणार नाहीत. प्रथमेश पाटील यावेळेला दर्शवत असताना पहा हा रिप्ले आपण पाहू शकतायत. परफेक्ट यावेळेला ऑफ्टमच्या थोडंसं बाहेर आले होते. मिडल स्टंपला हा चेंडू परफेक्ट पिच झाला आणि हमदुल्ले सर यांच्या मनामध्ये कोणताही संदेह नव्हता. ॲब्सोल्युटली राईट डिसिजन. जेव्हा इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये 27-28 कॅमेरा असल्यानंतर सुद्धा तिथे चुका होऊ शकतात पंचांकडून इंटरनॅशनलमध्ये. तर इथे ते नॉर्मल गोष्ट आहे म्हणून पंचांचा स्वीकार करा. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 18 वर थांबले. राजेश सातवी इज ऑन अ हॅट्रिक. हॅट्रिक साध्य होईल का? स्वतः येत आहेत त्या ठिकाणी आणि इथून मात्र कॅच ड्रॉफ्ट. कॅचेस विन द मॅचेस. टेक द कॅच अँड विन द मॅच. राजेश सातवी हार न मानणाऱ्यांपैकी एक असे हरहुन्नरी खेळाडू. फैजला ह्या वेळेला जीवनदान मिळालंय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 19 या धावसंख्येवर. कॅच थोडीशी हार्ड होती परंतु प्रयत्न चांगले केले होते. क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्हाला कधी कधी हाफ चान्सेस फुल चान्सेसमध्ये कन्वर्ट करावे लागतात. 1983चा वर्ल्ड कप का आला त्याचं एकमेव कारण 1983 मध्ये 32 पावलं धावून कपिल देव रामलाल निखन सरांनी झेल टिपला विव्हन रिचर्ड सरांचा
आणि स्वप्न भंगलं वेस्ट इंडिज टीमचं हॅट्रिकचं. यावेळेला ऑन साईडला सुरेख पद्धतीने मनगडाचा वापर केलाय. चेंडूचा पाठलाग करेपर्यंत चेंडू ह्या वेळेला निघून जाईल की काय. आणि यस, डेफिनेटली चौकार. दबाव हटवणारा हा चौकार पाहायला मिळाला. जबाबदारीचा लेग ग्लान्स. या 4 धावा येत आहेत आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर डिंग डॉंग वडवली टीमची 23. आणि 12 बॉलमध्ये 13 रनची आवश्यकता आहे. पहिल्या षटकात 17 धावांचं वादळ आलं. त्या वादळाला शांत करण्याचं काम राजेश सातवे यांनी केलं. 6 रन देऊन 2 विकेट्स मिळवले. जर हा झेल टिपला असता कदाचित फैजची एक धाव वाचली असती. नवीन येणाऱ्या फलंदाजावर दबाव वाढला असता. परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये जर तरला थारा नाही आहे. 12 बॉल 13 रनची आवश्यकता आहे. 12 बॉल आणि 13 रन्स. टेक द कॅच अँड विन द मॅच. झालं गेलं ते विसरून नव्याने सुरुवात करणं हे आपल्याला क्रिकेटने शिकवलंय. परंतु इथे फलंदाजाचं मी कौतुक करेन जो चौकार आला इबादच्या बॅटमधून अप्रतिम पाहायला मिळाला. आणि खऱ्या अर्थाने क्रिकेटमध्ये हेच कौशल्य तुम्हाला दाखवावं लागतं. आमच्या ऑन स्क्रीनवर आमचे मान्यवर मंडळी पाहायला मिळतात. त्यांचं सुद्धा करूया शब्द सुमनांनी सहर्ष स्वागत. 12 बॉल आणि 13 रन्स हे सामन्याचं समीकरण आहे. इथून मॅच टर्न होईल का. 2 षटकांसाठी प्रथमेश पाटील आम्हाला दर्शवतात की मिनिटे झालेली आहेत. दहा मिनिटांचा अवधी घेतला गेलाय. गोलंदाज येत आहेत. गोलंदाजी मार्कवर भावेश घोडविंदे. 12 बॉल 13 रन्स. विकेट आणि डॉट बॉल खूप महत्वपूर्ण भूमिका असणार आहे. हलक्याशा हाताने पंचांकडे दाद मागितली. पंचांनी नाकारली ही अपील आणि यस लेग बाईच्या इशाराने एकदा वर्जित केली जाते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 24. 24 या धावसंख्येवर तिसऱ्या षटकातील पहिल्या बॉलचा एकंदरीत खेळ संपन्न झालाय. अंडर फ्लड स्लाइटमध्ये या स्पर्धेचं आयोजन नियोजन कौतुकास्पद आपल्याला पाहायला मिळतं. नेत्रदीपक, पारदर्शकता या स्पर्धेची क्वालिटी काय आहे. आजच्या दिवसामध्ये 3 सामन्याने मागचा आढावा घेत 3 सामन्याने दाखवून दिलंय की हे खेळपट्टी कधी फलंदाजांच्या प्रेमात तर कधी गोलंदाजांच्या प्रेमात पडते. हा बॉल ऑन साईडला जरूर खेळला गेलाय. चांगला ऑन ड्राईव्ह पाहायला मिळतोय. मनगडाचा चांगला वापर केला. 1 रन दुसऱ्या धावेसाठी वळालेत. इथे मात्र चान्स होते परंतु त्या परिपूर्ण संधीचं सोनं केलं नाही. हा दबाव आहे. तर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. 26 येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 10 आणि 10 बॉलमध्ये 10 रनची आवश्यकता आहे. पहा म्हणतात ना पाणी धावतं म्हणून त्याला मार्ग सापडतो. तसेच तुम्ही प्रयत्न करत राहा. तुम्हाला ऑटोमॅटिकली यश मिळत राहील. परंतु कष्ट, कारण आयुष्यात क्षेत्र कोणतंही असो कष्टाला पर्याय नाही आहे. आणि कष्ट जर तुमचे प्रामाणिक असतील ना तर यशालाही पर्याय नाही आहे. ते तुम्हाला कष्ट मेहनत घ्यावीच लागणार आहे. 10 बॉल आणि 10 रनची आवश्यकता. क्लीन बोल्ड कमबॅक यावेळेला जरूर केले गेले. एक वेगळ्याच अंदाजामध्ये भावेश घोडविंदे सेलिब्रेशन करत असताना फलंदाज मिस्टर इबादला परतावं लागेल. बॅक टू द डगआउट. आहे परंतु माझी गुणवत्ता काय आहे हे भावेश घोडविंदे यावेळेला दर्शवत असताना ॲब्सोल्युटली फॅन्टास्टिक डिलिव्हरी. आता बॉल आहे तुमच्याकडे 9 आणि 9 बॉलमध्ये 10 रनची आवश्यकता आहे. 9 बॉल 10 रन्स. व्हॉट अ मॅच. पहिला सामना 1 बॉल 5 ची मॅच षटकार ठोकला. दुसऱ्या सामन्यामध्ये 1 बॉल 2 रनची मॅच सिंगल डबलला महत्त्व दिलं आणि तिसऱ्या सामन्यात 1 बॉल 6 ची मॅच
षटका ठोकला. आता चौथ्या सामन्यात प्रश्नचिन्ह. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न हा झेल महत्वपूर्ण, परंतु इथे अपूर्ण राहत आहेत, तिथपर्यंत पोहोचत नाहीयेत. 1 रन मिळेल. आता एक एक रन किती लाख मोलाचे आहे हे दोन्ही फलंदाजाला ठाऊक आहे. संघाची धावसंख्या 27, कारण हे ग्रामीण भागातील खेळाडू सातत्याने झटत असतात. आम्ही क्रिकेटसाठी सदैव उपलब्ध आहोत. आता बॉल आहेत 8 बॉलमध्ये विजयासाठी 9 रन. 8 बॉल 9 रन. भावेश घोडविंदे त्या अंदाजामध्ये गोलंदाजी करताना 17 ते 18 पावलांचा रनअप. चांगला बॉल, भन्नाट वेग पाहायला मिळतोय. काय चेंडू ह्या वेळेला डिलिव्हर केला, अनबिलिव्हेबल. असं वाटलं होतं सामना एका बाजूने झुकेल, परंतु हे क्रिकेट आहे. शेवटचा बॉल पडेपर्यंत भविष्यवाणी देणं म्हणजे क्रिकेटच्या जगतामध्ये मूर्खपणाची गोष्ट म्हणून संबोधली जाते. काय बॉलिंग केले आतापर्यंत. आता 7 बॉल आणि 9 रनची आवश्यकता. 7 बॉल 9 रन्स. एक्सलंट मॅच. भावेश घोडविंदे अप्रतिम परफेक्ट या वेळेला वाईट यॉर्कर पाहायला मिळतोय. ग्रेट डिलिव्हरी, ग्रेट. काय बॉलिंग केले आतापर्यंत. अ ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग एअर बाय भावेश घोडविंदे. मॅच टर्न केले. आता 6 बॉल आणि विजयासाठी 9 रनची आवश्यकता. अपकमिंग यंग टॅलेंटने हा स्पेल पाहावा. जबरदस्त गोलंदाजी करत असताना ऑफ्टमच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केलं. थिंकिंग पॉझिटिव्ह होती आणि ॲक्शन स्पीक लाउडर दॅन वर्ड्स. आणि आकृतीपेक्षा भावेश घोडविंदेची जी कृती होती ती अप्रतिम पाहायला मिळाली. आता इथून 6 बॉल 9ची आवश्यकता आहे. टेन्शनवाला मॅच. कोणत्या बाजूने झुकेल हा सामना, कोणता संघ विजयी ठरेल, कोणता संघ पुढील वाटचाल करेल, कोणत्या संघाचा मार्ग सुकर होईल, या सर्व काही प्रश्नांचं सारासार विचार डोक्यामध्ये सुरू असतील. क्रिकेट आहे. म्हणतात ना, स्वप्नांचा पाठलाग करताना तुम्हाला किती मैल दूर पळावं लागतं हे कोणीच सांगू शकणार नाही. क्रिकेटच्या खेळात म्हणा किंवा आयुष्याच्या खेळात तुम्हाला पळावंच लागेल, कारण थांबला तो संपला आणि हुकला तो संपला. 6 बॉल 9ची आवश्यकता आहे. एनिथिंग कॅन हॅपन इन क्रिकेट. साई पष्टे येत आहेत, 40+ क्रिकेट हातात आहेत. विचारपूस करतायत पंचांची बातचीत करत असताना. आता 6 बॉल 9. 2 बॅटर आहेत मैदानाच्या आतमध्ये. पापाला आपण पाहतायत. यावेळेला ऑफ साईडला जरूर खेळला गेला. इनसाइड आउटचा फटका होता. सिंगल तर मिळतंय. सिंगलमधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, थोडीशी घाई केली. दबाव असतो अशा वेळेला. 2 धावा तर मिळत आहेत. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न होता फैजचा, परंतु पापा स्वतः कॉन्फिडंटली आहेत. आता 5 बॉल आणि विजयासाठी 7 रनची आवश्यकता आहे. हृदयाची स्पंदने वाढतायत. दिलो की धडकन बढ़ती हुई डिंगडोंग वडवली टीम और अनवी 11 मुसार ने टीम की. जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. दोन्ही संघांना पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा. योगेश पाटील अकलोली, बेंडू या नावाने जास्तीत जास्त पसंती आणि त्यांनी शुभेच्छा दिल्या दोन्ही संघाला. ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. 1 रन मिळेल. दुसऱ्या धावेसाठी पलटलेत. इथे मात्र चान्सेस आहेत, परंतु कंप्लीट केल्या गेल्या 2 धावा. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 31 रन्स. आता बॉल आहेत तुमच्याकडे. आमचे गुणलेखक आम्हाला दर्शवत आहेत 4 आणि 4 बॉलमध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 5. 4 बॉल 5 रनची आवश्यकता आहे. काय मॅच रंगले. जबरदस्त सामना दोन्ही संघांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. चार बॉल आणि 5 रन. पुन्हा एकदा बॉल तयार. यावेळेला सरळ बॅटचा उपयोग केला गेलाय. गेम फिनिश होईल की काय.